बाई किती गवत झालं इथं. खुरप बी असं जल्लत नाही. फार बोदड झालेत खुरपे. काय शेवटून काय आणा. करते? गवत काढी ती का तांबटी काढी ती? अहो मालक काय नाही गवतच काढून राहिले. कवची आली एवढं एवढं गवत एक उपटलेलं दिसतंय. कामावर लक्ष आहे का नाही? नाही ना तू तिकडे गेला की. अजून या कडाचे त्या कडाला जायचंय तुला. नाही ना त्या साईडने मी तसं काढलं आणि आता इकडे आले. 450 रुपये हाजरी आहे तुला. हाजरी पुरतं तर काम कर. एक हे आंब्याच्या झाडाला किती गवत झालंय. हा काढते ना मालक. बाकीच्या वया नाही आल्या का? काय माहिती येणार आहेत ते सविता ताईन त्या नाही का ते येणार थोड्या वेळाने. बर बर चालू देतोय. काढ पटापट गवत. हा हा मी मालक. तिकून चक्कर मारून येतो पुढे. होय. किती काढ आहे बघा तो. हा हा बाई मालक म्हणत्या 400 रुपये रोज आहे. बाकीच्या बायाला 550 रुपये. पण आता कसं एक तर दुसरीकडे काम भेटत नाही. बायाच्या टोळ्या राहत्या मी पडली एकटी. मग कोण घेईन मला कामावर दुसरीकडं. दुसऱ्याच्या टोळीत घुसता येत नाही बळजबरी. मला माय बाप असते तर मग कशाला असं काम करायची वेळ आली असती. माझी आजी म्हातारी ते तेवढंच आसराय जीवाला. संध्याकाळी राहते जोडी खायला झोपायला. आता आजी आहे तर ठीक आहे पण आजी नसल्यावर मग काय होईल. मला तर लय पंचायत पडते. देवा असं का बरं केलं रे तू माझ्याच आयुष्यात. हा मी काय बिघडवलं होतं तो आलं. काही खरं नाही. मा जाऊ दे तू घेते उरकून आता. देवा काय ऊन आहे. उन्हाने पर नको नको करून सोडलं. फार जीव जातो उन्हात. झालं काम? चालू होतं मालक पण लय तहान लागली आणि ऊन वाढलं त्याच्यामुळे पाणी प्यायला आले इकडं. नाही पेत जा जरा. म्हणजे पाणी पेत जा. आणि उन्हात बी नको काम करीत जाऊ. सावलीत खुरप ना. पण आता काय सगळीकडे ऊन आलं. सावली काही नाहीच आता. पण आता म्हणलं थोडं 5 मिनिटं पाणी पिऊ आणि लगेच जात होते. चालले मी. नाही बस ना. बस जरा आराम कर. हा? किती कष्ट करशील. मोठ्या मालकाने पाहिलं तर परत बोलतील. काम दादा येऊन गेले का? हा सकाळी येऊन गेले. बोलत होते ते. काय म्हणले तुला काय बोलले का? म्हणजे काम लवकर लवकर बाकी काही नाही. चांगले ते बी. आता ते लय वाटत लवकर लवकर काम आवरलं पाहिजे म्हणजे दुसरं कामाला मोकळं. हा त्यांचं बरोबर आहे. पैसे द्यायचे असतात ना. मग एक तर मला कोणी कामावर ठेवीत नव्हतं एकटी पाहून. बरं मी काय म्हणतो ऐक ना. हम्म आता तुला माझा स्वभाव कसा वाटतो का? तुमचा स्वभाव आहे. हा तुमचा स्वभाव चांगला आहे की. हा ना. म्हणजे म्हणजे मोठ्या मालकांपेक्षा तुमचा जरसा स्वभाव नरम आहे. ते फक्त तुझ्यासाठी. म्हणजे खरं बोलू का? हा तू ना मला लय आवडते का? बाई मला काय बोलताय तुम्ही. तसं नाही. लग्न करशील का माझ्या संग? लग्न असं कसं मालक आता माही काय एवढी म्हणजे परिस्थिती नाहीये आणि मी काय तुमच्या लेवलची वय. हा अगं आणि मालक काय बोलते तुम्हाला. ते दादाचं मी बघन. मी काय म्हणतो ऐक. पण मग पोरगी बघायची तर तुमच्या बरोबरीचीच पाहिजे ना तुम्हाला. काय? आमचे काय म्हणजे आम्ही तुमच्याकडे कामाला येतो. तसं नाही. हे डोक्यातून पहिला विचार काढून टाक. आम्ही तुमच्याकडे कामाला आहे. आमच्याकडे पैसे नाही. तुमच्याकडले पैसे आहेत आणि आमची लायकी नाही. हा कोणी काय जलमतानाच पैसे घेऊन येतो का? नाही मालक तुमचं बरोबर आहे बर का. तसं पण माझी हिंमत नाही होणार मालकासमोर उभं राहायची. अगं हिंमत कशी नाही होणार. हा बघ मी तुला बघतोय ना. अगं किती कष्ट करते तू. हा किती इमानदारीने सगळं काम करते. हा बा आणि ते बघ मला माहिती तुला कोण नाही. तुला फक्त ती एकटी आजी. किती करते ती आजीसाठी बी तुझ्या स्वतःसाठी बी. जरा स्वतःकडे बी कधीतरी लक्ष दे. आता आमचे काय असेच दिवस जाणार आहेत. काय लक्ष द्यायचं स्वतःकडे. मग तुला तुझं मन नाही का?
देवानेच कधी मावर लक्ष नाही दिलं. असं देवाने जर मावर लक्ष दिलं असतं तर आज मी अशी एकटी नसते. कोण म्हणलं तू एकटी आहे? अगं मी आहे ना. मला हा म्हणजे महाबुद्धीला काही पटाना बरं का ते. कसं आहे ना, आपण आपल्या ना आतरून असलं तेवढंच पाय पसरावं मला तरी असं वाटतंय. पण तरी बी माझ्या आजीला विचारते मी आणि मग तुम्हाला सांगते. मग तसं नाही बघ, माझी काय चुकून झाला. मी काय म्हणतो बघ, माझी काय अशी बळजबरी नाही, म्हणजे की तू हाच म्हण की तुझ्या मनाला पटन ना तसं कर. बघ तू तर मला चांगलं ओळखते, मला कुठलं व्यसन आहे का? मी कामाशी काम असतं माझं सगळं. कोणाला काही बोलतो का मी? ते काय झालं माहिती का, तू ऐक दिसायला तर भारी आहेस पण तुझा स्वभाव बी लय भारी आहे का, म्हणून बोललो मी. बाकी काय नाही, विचार कर. आणि विचार करते, आजीला विचारते आणि सांगते. बर. आणि येते. लय उन्हात काम नको करू, वय जर सावलीत कर. हा? येते मला. हा आता मी पैशावाला, याच्यात माही काही चुकी आहे का? आवडली मला गरीबाची पोरगी का? असं कुठं लिहून ठेवलंय का पैशावाल्याने पैशावाल्याचीच पोरगी करायची? गरीबाची नाही करू शकत का? आता काय बघू काय होतंय. दादा काय काय करताय? काय नाही, हे आपलं जमिनीत पीक आहे ना व्यवस्थित. हा ते कृषी अधिकाऱ्याला फोन केलता, ते म्हणले ही माती आणा तपासायला. तपासल्यावर याच्यात काय खत पाणी द्यायचं सांगतो, मग आपलं पीक वाढर ना. बरोबर आहे. ऐका ना, हा माझं असं एक काम होतं, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची. सांग ना. ती आपल्याकडे कामाला येत नाही का ती पोरगी, हा ती काजल? हा मला तिला आवडते. काय काना खंटा कुकतोय? आवडते मला, लग्न करायचं ते सर. आवडते म्हणते कुठं, आपण कुठं? मग त्याला काय झालं, ते माणसं नाहीत का गावात आपल्याला लोक नाव नाही ठेवायचे का? आता? लोक कसं चांगलं केलं तरी नाव ठेवतात आणि वाईट केलं तरी बी नाव ठेवतात. अरे सोयरी कशी बराबरीची लागती. मग आता बरोबरीची मला नाही आवडत कोणत्या पोरी, मला तिच्यावर जीव जाडलाय माझा. जीव जाळला. मी करीन तर तीच संगच लग्न करीन. आपण त्यांना कामाला आपली इथं लावलंय. आता तुम्ही इथं बघता ना त्या पोरीकडं, स्वभाव किती चांगला आहे तिचा, किती गरीब आहे. गावात तर समाजात नाव नाही ठेवायचे का लोक? हा मला बाकी माहित नाही, मी करणार तर तीच संगच करणार. कोणच्या तोंडाने जायचं त्यांच्या घरी विचारायला? बिचारी एकटी आहे, कोण नाही तिला मागं पुढं. आणि काय होतं आपली घरची सून झाली तर? तुला कळत काय? आता आवडली म्हणून ते सांगितलं ना तुम्हाला. आवडली म्हणून पोरगे कोणाची आहे, काय आहे? हा का लगेच आवडली? मग मी लाज वाटत काय? लग्न करणार तर तीच संगच करणार मी लग्न. अरे लग्न करणार तिच्या संग करणार, पण कोणाची आहे काय आहे? तुम्हाला माहित नाही का? हा ते आपल्या इथं कामाला येते का आपण त्यांचीच जातो? मग काय होतं, कामाला आली तर येऊ द्या ना. मग किती माणूस नाहीत का? 5-25 लोक आपली इथं कामाला आहेत. हा मला बाकी माहित नाही दादा, तुम्ही तिकडे काही म्हणा नाही तर काही करा, मी लग्न काही करा. मी लग्न करणार काही तर करा. तीच संगच करणार आहे. तुम्ही मला किती मारलं तरी चालन. मी आहे ना सरपंचाला सांगतो, बावळट झालाय नुसता. हो दे, हा? बावळट मला आवडली ती, मी तेच संगच लग्न करणार, मला बाकी माहित नाही. तुला काढून दे ना मी घराच्या बाहेर. मग का म्हणजे माझ्या मनातलं बी तुम्हाला सांगू शकत नाही का मी? तुझ्या मनातलं सांगायला पण मी पोरगी बघितली होती ना तुला. मला नाही आवडत त्या पोरी. काय करायचं त्या पैशावाल्यांच्या पोरी? गरीबाची नाही तुम्हाला पटत का? मला बाकी माहित नाही, मी करणार तर तेच संगच करणार. जा तिकडच बोलत बघा तो. जाऊ दे आता काय करतो, याची इच्छा आहे. सरपंचाची गाठ घेतो, बघू आता काय होईन ते. मातीचं राहिलं इथंच, जाऊ दे मरू दे. झालंय बावळट. सरपंच ओ सरपंच, हो झोप लागली काय? काहून नाना? काय नाही, आलतो इकडं मळ्यात तुमच्या. हा काय चाललंय काय नाही शेतीत तुमचं बघा. काय नाही, आता दुपारची वेळ आहे. हा. मस्त आराम करत. काय म्हणता, काय टमाटे लावलेत. यंदा वांगे. पाऊस बिऊस कस काय? पाऊस भरपूर झालाय. पाणी चांगलं असं नाही रे? हा, पाणी चांगलंय. बर काय काय नाही, ते म्हणता? आता काय नाही, काय झालंय जमीनच पिकाना. तेव्हा ते लेबर कोण थोडी माती साठवली आणि ती परीक्षणाला पाठायची होती. माती परीक्षण काय म्हणजे असे वेगवेगळ्या खड्ड्यामध्ये खोदायचे
हा तसंच केलंय 4-5 ना. खड्डे आणि त्यातली माती काढायची आणि ती एकत्र करायची, ती तसं केलं का? हा वावर आहे ना आपलं, कृषी त्याच्यात- अधिकाऱ्यांनी सांगितलं हा, असेल त्या कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं ना, हा. 4 काढाला 4 खड्डे घ्या, मध्ये एक घ्या, असे 2-4 याची थोडी थोडी करून एक ठिकाणी बरं साठवा बरं ते आणा. बरं, ठीक आहे ठीक आहे. मग त्याचं काय, माझ्याकडे काय काम काढलंय? तुमच्याकडे काम म्हणजे असं काढलंय, ते चाललंच होतं माहिती तेवढ्यात ते पोरग आलं पळत, कोणतं? ते माझा अक्षा. बर आणि ते कामाला आहे ना आमच्याकडं गावातलीच एक मुलगी, बर तिला आई बाप नाही, आजी पशीच असती. हा आता आता आपल्याकडे तर काय मरणाची प्रॉपर्टीनं ते पोरग असं म्हणतंय करीन तर ते संगत लग्न करीन, नाही लग्नच नाही करायचं. बर त्याला मग हाणलाय मारलाय ते म्हणला काय करायचं ते करा, पण माय डोकं पडलं बंद. मी म्हणलं चला सरपंचाचा सल्ला घेऊ. आता असं आहे, तुमच्याकडे मस्त प्रॉपर्टी आहे, सगळी गोष्टी आहेत, बरोबर आहे, हा पण पैशावर काही नसतं ना ना, आणि ते पैशावर काही नसतं. त्याचं जर मन बसलं असेल आणि त्या पुरीची जर इच्छा असेल तर करायला काही अडचण नाही. पैसे काय आहे, आज आहेत उद्या नाही. आलं का बरोबर. लक्षात? हा, पैसा श्रीमंताचा गरीब होतोय, गरीबाचा श्रीमंत होतोय, पैशाला नाही जायचं कधी. मुलीच मुळात मिळत नाहीत आता, माहिती आहे ना, माहिती आहे चांगल्या ते. चांगल्या मुलांना मिळेल, एकुलता एक- पैशावाल्याला पण भेटत नाहीत. नाही तेच ना, मग आता हा. मस्त एकोलता आहे पैसा आहे, पोरगी कस काय दिसाय दाखवतोय मी त्याला लय पोरी पटाणात पोरगी चांगली. चांगली आहे? हा. मग काय अडचण आहे तुम्हाला? आपण ते कसं आता आपण माणसात बराबरी समजा बसलो, लोक काय मला एक म्हणतात, सांगा, माणसंच आहेत ना, हा माणसं आहेतच. हा, मग गरीब काय श्रीमंत काय? आणि तेच मग त्यासाठी तुमचा अजिबात सल्ला नाही. घ्यायला आलो मी. चालला काय, मी तर उलट पहिल्या गाडीने तयार राहीन अशा कामाला. उलट त्या बिचाऱ्या गरीब मुलीचं चांगलं होऊन जाईल ना. हा हा, त्या- तिची आहे काही पण इच्छा? त्याच्या आईला विचारलं मी आधी, हा. पण ती अजिबात जमणार नाही म्हणली. पण माझ्या डोक्यात नाही, मग चुकीचं आहे, चुकीचं आहे. या बाय माणसाचं काय ऐकायचं नाही नाही, असं. मग माझ्या डोक्यात उजाड पडला, म्हणलं सरपंचाचा सल्ला घेऊ. हे मोठडपणात नका जाऊ, उलट चांगलं आहे, गरीबाचं लेकरू घरात येतंय. हा, हा? नाही, कामाला उठ म्हण- बऱ्याच दिवशी उठ म्हणलं का उठ आणि बैस म्हणलं का बैस. हा, कामाला चांगली आहे का? कामाला चांगली. तुमच्याकडे कामाला आहे? हा, बाकीच्या जरी बाया नाही ना आल्या तर ती एकटी काम करते. बघा मग निघून असं जाते. कुठं भेटायचं तुम्हाला? हा, हा हल्ली मुली शेतीत काम नाही करत, हा ते आहे. मग काय राहू ना तुम्ही, असं कुठं जरी असतं आपण का? एखाद्याची चांगली करून आणली तर ते काय घरातच तुला बाई तुम्ही तुला एक काम करा. वावरात नाही जायची. तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना, तुम्ही जा, हा, आणि तुमच्या पोराला अक्षा हा आणि ते पोरीला माझ्याकडे लगेच पाठवून द्या. मला परत जायचंय गावात. चालेल हा? चालेल. द्या बरं पाठवून लगेच. ती वावरातच जा, आहे. त्या दोघांना मला अक्षा. विचारू द्या. हा हा, करून टाकू आपण. तुमच्या मंडळीला मी समजून सांगा. हा चालेल, लगेच देतो त्यांना पाठवून. हा, द्या पाठवून. चाल, चांगलं होईल, एखाद्या गरीब मुलीचं कल्याण होईल. मुली तरी कुठे भेटतात मुलांना आता, नानाच्या लक्षात आणून दिलं, बरं झालं. चला, आल्यावर बघू आता, समजून सांगू. खायला कशी आहे ना काय माहिती. हा, का रे अक्षय, बस हा बसतो. बस बस बस. हे आहे का, काय नाव आहे हिचं? काजल. हा, तू एवढी आली होती माझ्याकडं, समजून सांगितलंय वडिलांना? हा मग काय? अहो मी त्यांना सांगितलं मला ही पोरगी आवडते. हा, मला सगळं सांगितलंय त्यांनी, आलं का लक्षात? हा. तुझं नाव काय म्हटली? काजल. काजल. मला एक सांग काजल, तुला खरोखर हा मुलगा पसंत आहे का? चांगले ते, पण माझं काही म्हणणं नाही. तुझं काय म्हणणं नाही म्हणजे तुला पसंत आहे का? आहे ना? पण मग आता ते कुठं आम्ही कुठं, असं काही नसतं, ते कुठं ना आम्ही कुठं काही नाही. हा, मी ते मालक म्हणत होते मला कामावरून काढून द्यायचंय. अजिबात काढणार नाहीत, कामावरून नाही काढणार, तू मालकीन होणार आहे आता, सांगितलंय मी समजून. हा हा, आणि तुमचं लग्न मीच लावून देतोय. तुझ्या वडिलांना समजून सांगितलंय मी सगळं काही. बरं झालं. श्रीमंताचा गरीब होतो आणि गरीबाचा श्रीमंत होतोय. बरोबर आहे. हा, पैसा आज आहे उद्या नाही. हा, आता ती मालकीन झाली पाहिजे, झाली श्रीमंत. हा. हा? मी तिला ते सांगत होतो, ऐकतच नव्हती. असं ना, हा. तू तर बऱ्याच मुली पाहिल्या होत्या रे माग. काय करता सरपंच ते पैशावाले? असं ना, ही किती कष्टाळू पोरगी, किती कष्ट करते. हा, तू हे पाहिलं शेतीत कष्ट करीन, हा, आणि जीव लागेल. जेवायला येईन. अरे वा, गरीबाचा लेकरू ऐकायचं नाही. अरे वा 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 वा. हा, चालेल, तुमचं आहे ना लवकरच लग्न लावून देतोय. सांगितलं मी तुझ्या वडिलांना सगळं काही. बरं झालं, त्यांना हा? सांगितलं. पण हे काय, कधी भांडण तंटा करायचा नाही, नाही. त्या लेकराला जीव लाव. हा, हा. तुला घरी कोण कोण असतं? पण नाही, आजी माझी आली आजी, आई नाही, आई वडील वारलेले तर. वारले? अरे पुण्याचं काम आहे, माहितीये का? हा, आई वडील वारलेले. हा, अशा मुलीला तू हे करतोय म्हटल्याच्या नंतर किती चांगली गोष्ट आहे, त्याचं एक पुण्य आहे. हा हा, आता आई वडील आहेत ना माझे, दादा आणि आई. हा, आता हेच आई वडील समजायचे. आई वडिलांना, सासू सासऱ्याला आई वडिलांसारखं जीव लाव. हा नाही. हा,
चालेल, मला पण गावात जायचंय. मी आता आहे ना तुझ्या आईला भेटायला जाणार, म्हणजे तुझे वडील आई हा. वडिलांना सांगितलं, पण तुझ्या आईला पण समजून सांगतो. हा. हा, आणि 4 दिवसात लग्न करून घेऊ. हा, चालतंय. काय पडते बर बर बर, चालेल येतो चालेल. सरपंच. काही काळजी नका करू. हा. हा, जा जा बिंदास तुम्ही. हा, देतो लावून तुमचं लग्न. येते हा या, चला. किती खुश झाली ही जोडी. हे पुण्याचंच काम आहे, सोयरीक जमवणं म्हणजे पुण्याचंच काम आहे. चला या गावात जाऊ.